डासाच्या शरीरात जन्माला गेलो असतो, ढेकणाच्या शरीरात जन्म झाला असता, विंचू सापाच्या शरीरात जन्म झाला असता, नवे नवे म्हशीच्या डुकराच्या कुत्र्याच्या शरीरात जन्म झाला असता, तर मला सांगा इथं मंडपामध्ये आपल्याला येता आलं असतं का? अहो इथे येऊन भजन करता आलं असतं का? अहो हे भजन, हे नामस्मरण आपल्याला याच देहात केलं जातं. तुकोबराय बोलतात की याच देईकडे देवाचे भजन आणि हे ज्ञान नाही खोटे. हे भजन, हे नामस्मरण आपल्याला याच देहात केलं जातं, दुसऱ्या कोणत्याच देहात नाही. तो मला सांगा असं कधी झालंय का की आपल्या गावातली 5-25 कुत्री एकत्र राहिली? कोण? कुत्री आहेत ना आपल्या गावात, हा 5-25 कुत्री एकत्र आली आणि त्यांनी असा विचार केला की अरे हे माणसंच काय सप्ताह करतात दरवर्षी, चला म्हटलं ह्या वर्षी आपण पण सप्ताह करायचा. कोणी ठरवलं असं? आणि मग त्यांनी काय केलं बघा, आळंदीला आले, माझ्यासारखा एक महाराज बघितला, पकवादाच्या दुकानामध्ये गेले. तिथे गेल्यानंतर बघा त्यांनी टाळं घेतले, विना घेतला, पकवाद घेतला, पेटी घेतली, आपल्या या कोयने गावामध्ये आले आणि बघा सुंदर त्यांनी असा मंडप दिला. मंडप दिल्यानंतर सुंदर अशी माईक सिस्टीम दिली. बघा 5-25 कुत्री महाराज अशी टाळी घेऊन उभा राहिली, 2-3 कुत्री अशी माईकवरती उभा राहिली. एक कुत्रा महाराज पकवाद वाजायला लागला आणि एक कुत्रा कीर्तन सांगायला उभा राहिला. अहो हे शक्य आहे का? आणि मला सांगा कुत्रे जर कीर्तन करायला लागले किंवा कुत्रे जर बडबड करायला लागले तर आपण त्यांची बडबड ऐकू का? अहो दगड घेऊन मागणी लागायचं. मला सांगायचं काय आहे बघा की हे भजन, हे नामस्मरण, हे कीर्तन आपल्याला याच देहात केलं जातं. नवे नवे भगवंतांनी देखील आपल्याला हा नरदेह फक्त आणि फक्त भजनासाठी